दोमी माशाच्या बास्केटची किंमत या छोट्या सुरमईंची 300 रुपये जो चवीक बरो असतो। 400 रुपये किलोच्या दराने असलेली आजची ही तांबोशी, त्याचप्रमाणे सुरमई वगैरे मोठी सुरमई, मोरी मासे मोठे, कटर मासो कसं बनवायचं। मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय। मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतो। मायबाप रसिक हो, आज मी पुन्हा एकदा इला आहे मालवणच्या मासळी बाजारात। आज असा शुक्रवारचे या मासळी बाजारात खैचे मासे इले ते आज आपण बघणार असो। सध्या मासळीचा नवीन हंगाम चालू झालेलो आहे, त्यामुळे वेगवेगळे प्रकारचे मासे आपल्याला बघूक मिळतालेच। माशांचे दरही आपण जाणून घेऊचा प्रयत्न करणार आहोत। जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो तो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा। चला तर जाऊया मालवणच्या मासळी लिलाव बाजारात। छत्रपती शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच बरेचसे बोटी नांगर टाकून उभे आहेत। रात्रभर मासेमारी करून हे बोटी सकाळीच या किनाऱ्यात येतात आणि या बोटींवरचे मासे दांडी किनाऱ्यावरती मासळी लिलाव बाजारात येतात। सकाळचे वाजले आहेत 7 वाजता भरपूर वाहना दिसतातच, त्याचप्रमाणे मासे सुद्धा इलेले असतात। बघूया आज आपल्याला खैचे मासे बघूक मिळतात आणि त्या माशांचे दर काय आहेत। वाहनांच्या गर्दीतून वाट काढत आपण आता मासळी बाजारात जातो। बघूया भरपूर गर्दी दिसताच आणि ह्या गर्दीत खैचे मासे इले ते सुद्धा आपण बघणार असो। भरपूर प्रमाणात आज धोडी दिसता बाजारात। बाजाराच्या सुरुवातीकच आपण धोडी बघतो। आजच्या या धोडीच्या म्हणजे डोमी माशाच्या बास्केटची किंमत 600 रुपये असेल। मासळी बाजारात नारळ सुद्धा विकू केले ते बघा। आज मालवण बाजारात सुरमई, बोडाळे तसेच काटेरी मासे, शिंगटे सुद्धा आज बांगड्याची टोपली 350 रुपये असेल। आज सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत। भरपूर प्रमाणात कोकरे होते बघा, शेंगटे, कोकरे। आज शुक्रवारचे भरपूर मासे मालवणच्या लिलाव बाजारात दिलेले। बळे, सुरमई, त्याचप्रमाणे पापलेटा सुद्धा भरपूर आहेत आणि आज गर्दी पण भरपूर आहे। आणि खैचे मासे आहेत ते आपण बघणार असो। आज 300 रुपये दर आहे या छोट्या सुरमईंचे, 300 रुपये किलो। सुरमई, बोडाळे, सौंदाळे, ढोमी असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सारे मासे आज आपल्याला मालवणच्या बाजारात बघूक मिळते। सौंदाळे मासे अगदी ताजे आज बाजारात दिसतात। हे 900 रुपये बास्केट आहे आणि मोठे जे सौंदाळे आहेत ते 1000 रुपये बास्केट आहे। भरपूर सारे मासे त्याच्यात पाखाट, वागळी म्हणतो आम्ही, खेकडे, त्याचप्रमाणे पालू असे भरपूर मासे आहेत। एवढे सगळे कुर्ले फक्त 500 रुपये आहेत आणि लाखाचे कुर्ले आहेत, म्हणजे हे चवीक असतात। आज भरपूर मासे आहेत बाजारात आणि लोक घेणारे सुद्धा भरपूर आहेत। कोकरी मासो जो चवीक बरो असतो। आज भरपूर प्रमाणात बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघूक मिळतात, म्हणजे शेंगटेपासून, बोडाळ्यापासून, सुरमईपासून असे भरपूर मासे। 400 रुपये किलोच्या दराने असलेली आजची ही तांबोशी जवळपास 7-8 किलो, त्याचप्रमाणे जवळजवळ 2.5 फूट वगैरे अशी त्यांची उंची आहे।
भरपूर मासे, सुरमई, पापलेट, सरंगी असे आज बाजारात आहेत आणि बरेचसे लोक बाजारात घेतात. छोटे सरंगे 400 रुपये करते, एवढे सगळे सरंगे 1580. त्याचप्रमाणे सुरमई वगैरे, मोठी सुरमई 24 तांबडी करिया, मोठे तोवर म्हणतात सुरमई, हे मोठे तोवर, मोठे सुरमई म्हणतो आम्ही का. आज मोठ्या सुरमई म्हणजे तोवरची किंमत 700 रुपये किलो असा. नेहमी 1000, 1200 वगैरे सुद्धा असतात, पण आज 700 रुपये किलो सुरमई. मोठे बोडाई मासे आहेत, बापरे, भरपूर बास्केट भरलेला बोडाई. आणि सळी बाजारात मोठमोठे सुरमई घेऊन जे इथले स्थानिक हॉटेलवाले आहेत किंवा होमस्टेवाले आहेत ते हे मोठमोठे सुरमई हे घेतात आणि या दादांकडे ते कापूक आणतात. दादा बघा अगदी लिलिया त्या सुरमई छानपैकी त्याचे स्लाइस काढतात बघा, आणि एकदम ताजी सुरमई आहे. हो मासो बघा, पोपट मासो म्हणतात का, तोंड पेचून पोपटासारखंच आज चोच उघडून. छान मासे आहेत आज, सुंदर मासे आहेत. बास्केटमध्ये ठेवलेली व्हाईट प्रॉन्स आज 500 रुपये किलो. छोटी बांगडे वगैरे असे भरपूर मासे आहेत. हे सगळे घेतलेले मासे आहेत, जे व्यापारी आहेत ते मासे घेतात आणि मग ते बाजारामध्ये घेऊन जातात. कोकर मासे, आज मासे थोडे स्वस्त, भरपूर मासे मिळाल्यामुळे जसे जास्त मासे मिळाले की माशांचं दर थोडं कमी होता. 5 किलो सौंदाळे, एका बास्केटमध्ये जवळपास 5 किलो सौंदाळे बसतात. एका बास्केट संकष्टी असल्यामुळे भरपूर प्रमाणात मासे आणि एका बास्केटची बांगडीची किंमत 300 रुपये असेल. सुरमई म्हणजे ते आम्ही सनाके म्हणतो. आज संकष्टी असल्यामुळे भरपूर मासे स्वस्त आणि भरपूर मासे मिळाल्यामुळे माशांचे दर थोडे कमी झाले. या एवढ्या सुरमईंची म्हणजे सुरमईची किलो 300 रुपये, 300 रुपये किलो सुरमई असेल. आज स्वस्त कसे हो मासे, संकष्टी आहे ना, आज संकष्ट असते आणि मासे भरपूर मिळाले. संकष्टी असल्यामुळे आणि मासे भरपूर मिळाल्यामुळे थोडेसे मासे स्वस्त होतात. हो, काय मासे आहे मोरी ना, मोरी मासे, बुडाईचे मासे आहेत काय, बुडी मासे. मोऱ्या बघा केवढ्या मोठ्या. मोरी 600 रुपये, 600 किलोचा दर. गोबरो 6 किलो. एवढे मोठे मासे पहिल्यांदा मला बाजारात बघून मिळाले. आजच्या मोरी मासे मोठे आज बाजारात बघून मिळाले. हे मोठे वागळे आहेत. जिवंत मोरी, जिवंत मोरी 550 रुपये किलो, 550. मोरीचा दर आज 550 रुपये किलो असेल. बरेचसे जे व्यापारी आहेत ते हे मासे घाऊक बाजारात घेतात आणि मग ते वेगवेगळ्या बाजारांमध्ये घेऊन जातात. बांधकराजी, बांधकराजी, ओ बांधकराजी, काय बिझी एकदम. हा, आज बिझी आहेत एकदम. काय म्हणतात, बरे आज?
काय बाय मोडा डोळ्याचं ऑपरेशन केलं. होय काय? 2 महिने झाले केलं. आज मासे स्वस्त आहेत म्हटलं. मासे गावणारा गावतात ते स्वस्त जातं. पेट्रोल किती मागा आणि मासे सांगतात एक दिवशी नाही काय गावला काय महाग जातं तुम्ही सांगता. बघा ना आता आज मिळाले तर नेमकी आज संकष्टी आहे. आज संकष्टी आहे. पुन्हा मासे येतं फोटो काढून नेतं आणि त्या बातम्या येतात मासं खूप भाव जाऊ आम्हाला. होय असं काय? चला ही लेख हा जिताडे मासे जे खाऊ टेस्टी असतात आणि बऱ्याचशा प्रमाणात आपल्या ह्या आमच्या कोकण किनारपट्टीवरती सापडतात. वेगवेगळ्या प्रकारचे बोडा आहे, कोकरे असे भरपूर सारे मासे असतात. सुनियारो मासे जे बराच वेळ जिवंत असतात. सुनियारो मासे म्हणतो म्हणजे शार्कचाच एक प्रकार आहे. अजूनही त्याचं श्वास चालू आहे. बांगडे कसे 400 रुपये 300 देता. मासे वजन करून मग ते जे घेतात त्यांना दिले जातात. आज सनाग्याचा दर असा 300 रुपये किलो. अच्छा चिनी बारीक फोडून ना कटर मासो कसं बनवायचं? खायला टेस्ट वगैरे चांगला. कशी बनवणार कशी? भरायचा फोडायचा आणि चिनी बनवायची. अच्छा चवी बरं असता. नंबर मासे मालवणचे ताजे भरभरीत मासे. या मालवणला भेट द्या. चांगले मासे मासे खायला का चांगलं भरपूर माणूस खाल्यानंतर मालवणमध्ये खायला नव्हतं. अशाच मासेमारीचे ताजे मासे येईल. संदीप मासे घेऊ गेलेलो असं. चला बांगडा जिवंत असं पण कुठे भेटणार नाही. जिवंत जिवंत म्हणजे अगदी ताजे मासे, फ्रेश मासे. मारला निघली आणि घेऊन आले एवढं. पण अजून जिवंत आहे. तिला भरपूर लागलं नाही. काळजी करायची नाही. चमचमीत आमटी दमदार. कसं बास्केट आता? फक्त 350. 350 रुपये बास्केटचा दर आतापर्यंत. एकदम ताजे बांगडे आहेत आणि ताजी आताच्याच सकाळच्याच मासेमारीची पापलेट बाजारात येईल. 1600 रुपये किलो आज दर पापलेटांचा. पापलेटला सरंगुटली म्हणजे छोट्या सरंगांका आम्ही सरंगुटली म्हणतो. सुद्धा भरपूर प्रमाणात बाजारात दिसतं. लिलाव बाजाराच्या बाजूकच नमस्कार राणे. लिलाव बाजाराच्या बाजूकच मासळी बाजार हे भरताच नेहमीच आपण दाखवतो. परंतु आज त्या मासळी बाजारात गर्दी कमी आहे. कारण लिलाव बाजारातच एवढे मासे आहेत की आणि स्वस्त मासे असल्यामुळे आज संकष्टी असल्यामुळे मासे स्वस्त हा त्याचा मेन कारण आहे. तर त्यामुळे भरपूर सारे जे मासे विक्रेते लोक बसतात ते आज तेवढे बसलेले नाहीत. आज ठराविकच लोक आहेत. काही मासे कापणारे सुद्धा लोक आहेत, काही मासे विकणारे लोक आहेत. मोठमोठ्या सुरमई तसेच मोठे जे मासे असतात ते सुद्धा कापून घेतले जातात आणि छोटे मासे असतात ते सुद्धा कापून घेतले जातात. काही लोकांना मासे कापता येत नाही त्यामुळे बरेचसे लोक मासे कापून देणारे या बाजारामध्ये बसतात. बेबो मासो म्हणतो ह्यो जसं आपण माकडे खातो, स्क्विड मासे खातो तसंच ह्याचं सुद्धा
मसाला बनवला जातो. पण या माशाचा विशेष असा की या माशाचा चामडा असतो ना, तर चामडा जर आपण एखाद्या गोल डब्यात लावला तर त्याचं वाद्य बनवलं जातं. आम्ही लहानपणी वाद्य बनवून वाजवलेलं असं. 200 सोनम मासे कसे किलो गेलो ते? सोनम मासे 400 रुपये किलोच्या दराने विकले गेले. सगळे सोनम मासे 10 किलो 500 ग्राम झाले. 650 देते 9.5 किलो 700 रुपये किलो. खाडीतले खेकडे असे ठेवलेले विकण्यासाठी दिलेलं असा. आज समुद्री खेकडे जे आपण तुरले म्हणतो ते 250 रुपये किलो असेल. सुनियारा मासा जो बराच वेळ जिवंत राहता, म्हणजे समुद्रातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा मासा म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. समुद्राच्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा कित्येक तास हा मासा जिवंत असतो. ह्याचा औषधी गुणधर्म सुद्धा यो मासो खाल्यानंतर वात सुद्धा होत नाही असं म्हणतात. मायबाप रसिक प्रेक्षक हो, कसं वाटलं हो मालवणचं आजचं मासळी बाजार. आज संकष्टी असल्यामुळे मासे आजच्या बाजारात भरपूर स्वस्त होते. सुंदर मासळी बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्कीच आवडला असो. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिक हो, धन्यवाद. जय हिंद.